श्रावण महिन्यात ना खूप देवदर्शन होतात आणि त्यावेळेस काय होतं, प्रत्येक ठिकाणी देवाला गेलं की नारळ फोडण्यात येतो आणि त्यामुळे घरात खूप नारळ साठले होते. नारळाची बर्फी, मोदक, लाडू एवढे सगळे पदार्थ करत बसण्यापेक्षा माझी मुलगी मला म्हणाली, "आई नारळाचा खरवसच बनव की गं." मग काय, 2 नारळ घेतले व फोडले. त्यानंतर त्याचे बारीक काप करून मिक्सरला फिरवून घेतले. त्यानंतर कढईत थोडंसं तूप टाकलं व बारीक केलेला नारळाचा खीस टाकला. मोकळा होईपर्यंत चांगला परतला. नुसते नारळच नाही तर पेढाही फ्रीजमध्ये होता हे लक्षात आल्यावर मग काय, एका वाटीत थोडंसं दूध घेतलं आणि त्यात पेढा चुरला आणि ती पेस्ट त्यात घालून 2 मिनिट परतून घेतली. त्यामुळे त्या खरवसला खव्याची मस्त चव येणार होती. त्यानंतर त्यात 1 चमचा वेलची पूड व चवीपुरती साखर घालून मस्तपैकी परतून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. खरवस नेहमी मोकळा होईपर्यंत परतायचा. नंतर काही ड्रायफ्रूट त्यात घालायचे आणि तयार झाला आपला चविष्ट असा नारळाचा खरवस. खायला खूप छान आणि बनवायला खूपच सोपा. तुम्ही पण करून बघा.